नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. कधी विचार केला आहे का की टिग वेल्डिंग म्हणजे नेमकं काय? असं समजा की विजेच्या ताकदीला म्हणजे अक्षरशः एका विजेच्या लोळाला नियंत्रित करून आपल्या गरजेनुसार अचूकपणे काहीतरी घडवणं, तेच आहे टिग वेल्डिंग. यामध्ये उष्णता आणि विजेचा प्रवाह वापरून धातूंना अगदी कौशल्याने एकत्र जोडलं जातं. तर मग प्रश्न हाच आहे की विजेच्या मदतीने धातू जोडतात तरी कसे? हे फक्त धातू वितळवण्यापुरतं नाहीये, नाही. याच्या मागे उष्णता आणि विजेवर अचूक नियंत्रण मिळवण्याचं एक मोठं आव्हान आहे. आणि खरं सांगायचं तर याच आव्हानामुळे ही प्रक्रिया इतकी खास आणि महत्वाची बनते. तर हे नियंत्रण मिळवण्यासाठी वेल्डरसमोर पहिला पर्याय असतो, तो म्हणजे डायरेक्ट करंट, ज्याला आपण डीसी म्हणतो. पण गंमत अशी आहे की या एकाच पर्यायामध्ये दोन वेगवेगळे मार्ग आहेत आणि या दोन्ही मार्गांचे परिणामही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. यातला पहिला मार्ग आहे डीसी स्ट्रेट पोलॅरिटी किंवा सोप्या भाषेत DCSP. याला आपण एक शक्तिशाली ड्रिल मशीन समजू शकतो. याचं मुख्य काम म्हणजे ऊर्जेला एकाच बिंदूवर केंद्रित करून धातूमध्ये खोलवर वेल्डिंग करणं. आता इथे नेमकं काय होतं बघा. इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह असतो तो इलेक्ट्रोडमधून थेट आपल्या कामाच्या धातूकडे म्हणजे वर्कपीसकडे जातो. आणि यामुळे होतं काय की आर्कमधली जवळपास 70% उष्णता थेट त्या धातूवरच केंद्रित होते. म्हणूनच इतकं खोल वेल्डिंग करणं शक्य होतं. थोडक्यात सांगायचं तर DCSP खोल आणि अरुंद वेल्डिंगसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे इलेक्ट्रोडवर जास्त भार येत नाही. पण यात एक मोठी उणीव आहे. ते म्हणजे हे धातूच्या पृष्ठभागावरचा ऑक्साईडचा जो थर असतो तो साफ करू शकत नाही. आणि काही धातूंसाठी ही स्वच्छता खूप गरजेची असते. आणि मग येतो दुसरा मार्ग, तो म्हणजे डीसी रिव्हर्स पोलॅरिटी म्हणजेच DCRP. याला आपण एक सँड ब्लास्टर म्हणू शकतो, जे खास धातूचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठीच बनवला आहे. पण हा फायदा मिळवण्यासाठी एक मोठी किंमत चुकवावी लागते. आता इथे बघा गंमत. सगळा खेळच उलट होतो. इलेक्ट्रॉनचा प्रवाह आता वर्कपीसकडून थेट इलेक्ट्रोडकडे वाहू लागतो. याचा परिणाम काय होतो? तर आर्कमधली तब्बल 70% उष्णता थेट त्या नाजूक टंगस्टन इलेक्ट्रोडवरच जाऊन आदळते. आणि ही एक मोठी समस्या आहे. याचा अर्थ असा की DCRP ऑक्साईड साफ करण्याचं महत्त्वाचं काम तर करतं, पण इलेक्ट्रोडवर इतकी प्रचंड उष्णता आढळते की तो सहज वितळू शकतो किंवा खराब होऊ शकतो. म्हणूनच याची इलेक्ट्रोड क्षमता खूपच कमी मानली जाते. आता खरी अडचण इथेच आहे. एका बाजूला खोल वेल्डिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला पृष्ठभाग स्वच्छ करण्याची क्षमता. मग असा कोणता मार्ग आहे ज्यामुळे वेल्डरला हे दोन्ही फायदे एकाच वेळी मिळू शकतील? आणि ह्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे अल्टरनेटिंग करंट म्हणजेच AC. DCमुळे निर्माण झालेल्या ह्या समस्येवर हा एक जबरदस्त उपाय आहे. तो दोन्ही पर्यायामधले सर्वोत्तम गुण एकत्र घेऊन येतो. AC करंटची जादू अशी आहे की तो खूप वेगाने या दोन्ही अवस्थांमध्ये म्हणजे DCSP आणि DCRP मध्ये सतत बदलत राहतो. म्हणजे एका क्षणाला तो खोलवर वेल्डिंग करतो आणि पुढच्याच क्षणाला पृष्ठभाग स्वच्छ करतो. यामुळे वेल्डरला दोन्ही जगातील सर्वोत्तम फायदे एकाच वेळी मिळतात. आता ही तुलना बघा, किती भारी आहे. AC उष्णतेला अगदी योग्य प्रकारे वाटून देतो. 50% वर्कपीसवर आणि 50% इलेक्ट्रोडवर. त्यामुळे इलेक्ट्रोडही सुरक्षित राहतो आणि वर्कपीसवर वेल्डिंगही एकदम प्रभावीपणे होतं. पण कधीकधी इतकंही पुरेसं नसतं. जेव्हा काम खूपच नाजूक आणि अचूकतेचं असतं, तेव्हा सामान्य AC किंवा DC पुरत नाही. तेव्हा गरज लागते नियंत्रणाच्या पुढच्या स्तराची. आणि तो स्तर आहे पल्स्ड टिग. या प्रक्रियेला आपण वेल्डिंगच्या हृदयाचे ठोके म्हणू शकतो. यात एक उच्च करंटचा शक्तिशाली ठोका म्हणजे पल्स वेल्डिंग करतो आणि त्यानंतर लगेच एक कमी करंटचा हलका पल्स येतो. यामुळे दोन पल्सच्या मधल्या वेळेत धातूला थंड व्हायला थोडा वेळ मिळतो. याचे फायदे तर खूपच स्पष्ट आहेत. एकूण उष्णता कमी वापरली जाते, त्यामुळे धातू वाकत किंवा खराब होत नाही. अगदी पातळ पत्र्यांवर वेल्डिंग करणं सोपं होतं. अर्थात हे तंत्रज्ञान थोडं महाग आहे आणि यासाठी खास प्रशिक्षणाचीही गरज लागते. बरं, आतापर्यंत आपण हे सगळं टेक्निकली कसं काम करतं ते पाहिलं. पण खरा प्रश्न आहे की या सगळ्याचा उपयोग काय?
ही अचूकता इतकी महत्वाची का आहे? चला तर आपण जे काही पाहिलं ते या टेबलमध्ये एका नजरीत बघूया. DCSP म्हणजे खोल वेल्डिंग, DCRP म्हणजे स्वच्छता आणि AC म्हणजे या दोन्हींचा एक उत्तम समतोल. हे ज्ञान आपल्याला योग्य कामासाठी योग्य करंट निवडायला मदत करतं. आणि हे तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. ही काही साधीसुधी वेल्डिंग प्रक्रिया नाहीये, तर मोठमोठ्या आणि हायटेक उद्योगांचा हा कणा आहे. आता विचार करा, अणुऊर्जा उद्योग, विमान उद्योग किंवा अगदी अन्न प्रक्रिया उद्योग यांसारख्या ठिकाणी एका छोट्याशा चुकीलाही जागा नसते. इथे सगळं काही अगदी अचूक असावं लागतं आणि म्हणूनच अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये टिग वेल्डिंगचा वापर केला जातो, कारण तीही अचूकता देते. तर हा होता टिग वेल्डिंग मागचा प्रवास. डायरेक्ट करंटच्या 2 मार्गांपासून ते एसीच्या संतुलनापर्यंत आणि पल्स्ड टिगच्या अचूकतेपर्यंत. हे असं विज्ञान आहे जिथे आपण विजेच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करतो. आणि मग प्रश्न उरतोच की या अद्भुत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण भविष्यात आणखी काय काय निर्माण करणार आहोत.